भास्कर जाधव ने भारतीय जनता पार्टी पर आरोप लगाते हुए कहा कि उन्होंने अपने सहयोगियों को धमकी देकर अपने पक्ष में कर लिया। जाधव ने कहा कि बाला साहेब ठाकरे ने हमेशा संकटों को टालते हुए शिवसेना को मजबूती दी थी। हालांकि अब विरोधियों को लगता है कि उद्धव ठाकरे ने शिवसेना को कमजोर कर दिया है। मुंबई में वे मीडिया से बात कर रहे थे। असं आहे की तुम्हा सर्वांना माहीत असेलच आणि आहेच की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक संकट आपल्या छातीवर झेलली, अनेक संकट परतवून लावली आणि अनेकांच्या समोर शिवसेना प्रमुखांनी संकट उभी करून त्यांना नेस्तनाबूत केलं। त्यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत। आज आमच्या पूर्वीच्या मित्रांना आणि आमच्या आजच्या विरोधकांना असं वाटत असेल आणि कदाचित ते स्वप्नरंजनामध्ये असतील की आम्ही शिवसेना संपवली, परंतु शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून निर्माण झालेली शिवसेना आहे। आज बाळासाहेब आमच्यामध्ये नसतील, ते शरीरानं आमच्यामध्ये नाहीत, पण त्यांनी दिलेले विचार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या नसानसामध्ये भिजलेले आहेत आणि म्हणून ते विचार घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभी करूया अशा पद्धतीचं आव्हान, अशा प्रकारचा एक दुर्दम्य आत्मविश्वास हा आजच्या बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी आम्हा सर्वांमध्ये निर्माण केला आणि स्वतःही सांगितलं की शेवटी शिवसेना ही फिनिक्स पक्षाप्रमाणे माझ्या नेतृत्वाखाली भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी या ठिकाणी सांगितलं। असं आहे की तुम्ही फक्त या शिवसेनेच्याच स्वबळाची चर्चा का करता, मला हेच कळत नाही। ज्या भाजपाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या भाजपानं आपल्या मित्रांना बरोबर घेऊन त्यांना धोका देऊन आज 2024 सालीच आम्ही तुमच्याबरोबर सांगितलं पण प्रत्यक्षपणे आतून स्वबळाची तयारी केली। थोडे आमदार त्यांना कमी पडले नपेक्षा त्यांनी मित्रांना इथं धोबी पछाड देऊन स्वबळा त्या ठिकाणी दाखवूनच दिलं असतं, पण त्यांनी 2029 साली आम्ही स्वबळावर निवडणुका लढणार हे जाहीर केलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्याकरता बांधीला आहे। त्यांनी वाढवलंच पाहिजे आणि शिवसेना तर वाढलीच पाहिजे ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची इच्छा आहे, भावना आहे आणि मराठी माणसाची गरज आहे।